नमस्कार प्रेक्षक हो, आज आपण पुन्हा एकदा आलेलो आहोत आळीफाटा गाई बाजारामध्ये। आज दिनांक आहे 26/12/2024। आपण आज गायांच्या किमती जाणून घेणार आहोत। गायांना काय बाजारभाव भेटतात, कोणत्या जातीला किती बाजारभाव आहे। इथे मोठ्या प्रमाणात उत्तर पुणे जिल्ह्यातील मोठा बाजार गायांचा असल्यामुळे इथे मोठ्या प्रमाणात गाया खरेदी विक्रीसाठी शेतकरी बांधव व्यापारी बांधव आणत असतात। मित्रांनो, आपल्या चॅनलवर आपण नवीन असाल अशाच नवनवीन प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ आवडला तर मोठ्या प्रमाणात शेअर करा। चला तर जाऊया आळीफाटा बाजारामध्ये गायांचे लिलाव पाहण्यासाठी। चला का बघू। ठीक आहे भाऊ, नमस्कार। आपल्या गाय आहेत काय? ही कोणत्या जातीची गाय आहे भाऊ? एचप 7 दाती का? किती वेताची आहे? दुसऱ्यांदा गाभण आहे। हिची काय सांगितली? 65,000 आणि द्यायची 60ला। पाहू शकता आपण दुसऱ्या येताची गाय आहे, 6 दाती आहे, एचप जातीची गाय आहे। 65,000 रुपये किंमत भाऊनी सांगितलेली आहे। भाऊ ही आपलीच आहे का दुसरी? 4 महिन्याची काय? 4 महिन्याची गाभण। ही 4 महिन्याची गाभण गाई आहे, बघा पाहू शकता आपण। आणि हिची जात कोणती भाऊ? शिंगडीमध्ये एचपचे। ह्या गायीची काय किंमत सांगितली? 30,000 आणि 4 महिन्याचे 4 किती दूध? 4 लिटर। आणि सांगायला किती सांगितली? 30,000 आणि द्यायची 25,000 रुपयापर्यंत द्यायची। आणि ही पण आपलीच आहे का दुसरी? ही आपली 5 महिन्याची। ही 5 महिन्याची गाभण गाई आपण पाहू शकता। शिल्लक नाही, आवड नाही। कोणत्या जातीची? ही पण एचप आहे प्युअर। किती दाती आहे? हावरीला आहे, दूध नाही। दूध नाही, हावरीची। 5-6 महिने। हावरीची म्हणजे काय नेमकं? शेवटचं काय सांगितलं तिचं? 50,000 आणि द्यायची 40,000। आणि ही बारकी कालवडी काय? हा आदत कारडी पहिला रू आदत कालवडी ही आपण पाहू शकता। पहिला रू गाई आहे, पहिल्या येताची आहे, गाभण आहे का? खाली झालेली आहे। किती दूध देती? पहिला रू अजून भरायचे। तर काहीच काय किंमत सांगितली भाऊ? सांगायला 35 आणि द्यायला 30-35। आणि ही 3 महिन्याची। ही 3 महिन्याची दुसऱ्यांदा गाई आहे, 3 महिन्याची गाई आहे, कालवड गाई आहे। किती दाती भाऊ? ही 4 दाती आहे। आणि हिची काय सांगितली? 35,000 आणि द्यायची 70। भाऊ तुमचं नाव आणि नंबर मोठ्याने सांगा। राहणार गोडेगाव, आंबेगाव तालुका, नेवासाची। आणि मोबाईल नंबर सांगा मोठ्याने। 87 88 86 12 62। 87 88 86 12 62। तुमचा 62 हा तुमचा मोबाईल नंबर आहे। परत एकदा मोबाईल नंबर सांगा। 87 88 86 12 62। ओके, धन्यवाद। हे व्यापारी आहेत, त्यांच्याकडे पण हे रेग्युलर मार्केटला येत असतात, वेगवेगळ्या प्रकारचे मार्केट हे करत असतात। त्यांच्याकडे देखील गाया विकण्यासाठी असतात। मोबाईल नंबर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिलेला आहे प्रेक्षक हो, शेतकरी बांधवांनो, तर त्यांना संपर्क करू शकता। भाऊ ही काढली ह्या कलरची जी गाई आहे कोणत्या जातीची रे? एचप जातीची गाय। एचप गाईची किंमत काय सांगितली? 55,000। 55,000। किती दाती आहे? 2 दाती। 2 दाती आहे, तर एवढी किंमत कमी होईल ना? सांगायला किंमत थोडी जास्त असते। द्यायची किती? द्यायला देऊ ना 45। किती दाती म्हटला? 2 दाती। 2 दाती आहे। किती वेळात आलाय? पहिला रू खाली झालेली का गाभण? खाली झालेली। खाली किती दूध देती? दूध 10-12 लिटर आहे। 10-12 लिटर काढून देणार का? काढून। आणि भाऊ ही जी दुसरी गाई आहे ही दुसरी गाई आहे, ही कोणत्या जातीची आहे? क्रॉसबेड आहे, याच्यामध्ये क्रॉसबेड आहे। क्रॉसबेड। ही जी गाई आहे तू दाखवतोय क्रॉसबेड आहे म्हणतोय, किती दाती भाऊ? ही 4 दाती। 4 दाती गाई आहे। ही पण पहिला रू हिची सांगायला 75,000। हिची 75,000। हिची किंमत जास्त का बरं? कारण की पहिला रू क्रॉसबीड मध्ये मोठी गाई। पहिला रू आणि हिची किंमत द्यायची किती म्हटला? द्यायची 70ला। 70ला।
कमी जास्त होईल. तुझा मोबाईल नंबर सांग ना मोठे. 72 19 47 40 42. 72 19 47 40 42. हा तुझा मोबाईल नंबर आहे. तुझं नाव काय? शोएब शेख. कुठला भाऊ? पिंपळगाव कोणतं? खडकी पिंपळगावचं आहे. आंबेगाव तालुक्यातलं आहे. ओके. भाऊ नमस्कार. आपली गाई का? कोणत्या जातीची आहे? एचएफ. पहिला रुई काय? आदत. किती जाती आहे? आदत आहे. किती जाती आहे? आदत आहे ना. हा सॉरी, आपलं पहिला ऋण आहे. आदत आहे. काहीची अजून लागली नाही, लावायची. त्याच्या आधीच विकायला आणली का? हिची काय किंमत सांगितली भाऊ? सांगायला 25 आणि द्यायला काय तुम्ही मागतो? तुमचा मोबाईल नंबर सांग ना. 97 30 हा 10 27 24. 10 27 24. 97 30 10 27 24. भाऊ दुधाला बाजार नाही त्याच्यामुळे गायांच्या किती कमी झाल्यात. आता हीच गाईचा दुधाला बाजार असतात 30-35 रुपये 35 रुपये. कितीला गेली असती? 27-28 पर्यंत. आणि आता कितीला जाईल? आता काय 20च्या आसपास नाही. 20च्या आसपास जाईल. तुझं गाव कुठलं? कैलासनगर येडगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे. ओके धन्यवाद भाऊ. भाऊ नमस्कार. मी माझ्यासोबत मी सांगतो. तुझी गाई आहे का? किती जाती आहे? 6 दात. कोणत्या जातीची भाऊ? एचएफ जातीची. एचएफ. प्युअर एचएफ का? प्युअर एचएफ. आणि कितव्यांदा आहे? दुसऱ्यांदा आहे. दुसऱ्यांदा आहे. आता दूध चालू घ्यायचं? हा चालू आहे. दूध चालू आहे म्हणतोय. त्याची काय किंमत सांगितली भाऊ? सांगायला किंमत तिची 35. आणि द्यायला बोलायचं तुम्ही 30 पर्यंत सुटणार. मोबाईल नंबर आणि नाव गाव मोठ्याने सांग. समीर शेख कैलासनगर. 70 28 72 38 83. परत सांग नीट. 70 28 72 38 83. ओके धन्यवाद. हे देखील तरुण व्यापारी आहेत. यांना देखील तुम्ही संपर्क करून गाय लागत असेल तर गाय घेऊ शकता. वेगवेगळ्या प्रकारच्या कोणत्या जातीच्या गाय असतात? वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. पंजाब मॉडेल एचएफ सगळ्या प्रकारच्या गाय असतात. सगळ्या प्रकारच्या. आणि दुधाला काय बाजारभाव भेटला पाहिजे आता सध्या? कमीत कमी 35 पर्यंत तरी भेटला पाहिजे. 35 पर्यंत. गाय आपल्याला गाभण वाटतीये. भाऊ नमस्कार. कोणत्या जातीची गाई? मॉडेल मध्ये किती जाती आहे? तिसऱ्यांदा आहे. तिसऱ्यांदा आहे. गाभण आहे ना? खाली व्हायला गाई आहे. भाऊ या गायची काय किंमत सांगितली? सांगायला 45,000 आहे. 45,000. आणि द्यायला अजून कमी सरस होईल. आपली कमी सरस होईल. या वाराला बसल्यावर कमी होईल. भाऊ मोबाईल नंबर सांगा ना तुमचा. 99 21 044 651. 99 21 044 651. व्यवहार चालू आहे पाहूया. 45,000ला सांगितली गाई. मी मगाशी दाखवल्याप्रमाणे आपल्याला गाभण आहे. कालवडी आहे पाहू शकता आपण. भाऊ कालवडी आणल्या काय? काय सांगितली कालवडींची किंमत? काय सांगितली? 20,000चा भाव. तिन्हीला पण का? नंबर सांग तुझा. हे भाऊ तुझा नंबर सांग. नंबर नाही का तुझ्या? पाहू शकता आपण 20,000 रुपये किंमत आहे तिन्ही कालवडींची सांगितली.
या गाईचा व्यवहार चालू आहे, सफेद गाईचा. पाहू शकता आपण व्यवहार चालू आहे. दुसरे सफेद गाईचा व्यवहार मगाशी दाखवल्याप्रमाणे चालू आहे. आपण जाणून घेणार लाईव्ह व्यवहार चालू आहे मित्रांनो, पाहू शकता. नाही रे, मागायचं पाहायचं नाही, पैसे जागेवर पैसे घे रे. लोक तसंच करतात. विचारू दे मला, सोड. नाही सोड अंकल. 35 ला जाऊ दे म्हणतो. अरे मला थोडं नाही नका पैसे मला हे पैसे मोजून जाऊ दे रे. काय भाडं थोडं शिव रे, शिव. अरे ते सोडून मी त्याला फोन येतोय. 35,000 रुपयाला गाय मागितलेली आहे. पाहूया काय झाले आता नेमकं. ते सोडून फाशी तोडायला येत त्याला. हो भाऊ नमस्कार. हे सोडून राहा. सौदा जाईन ही दाखवली का ती मोडून जमती झालं काही कोणते धंदे चालले असे. नमस्कार. ही जी गाई आहे आपली, सर इकडे ही गाई दाखवली. असू द्या बंदी. ही कोणत्या जातीची गाई? ही एचएफ जातीची गाई. सफेद एचएफ. हिची भाऊ काय किंमत सांगितली? हिची 55,000. 55,000. किती जाती आहे? 8 दात जुळलेली. 8 दात जुळलेली. कितव्यांदा आहे खाली व्हायला? तिसऱ्यांदा आहे. खाली व्हायला आहे ना. आणि द्यायचे कितीचे? 23 लिटरची गाई. 23 लिटरची गाई आहे. द्यायचे किती भाऊ? होईल कमी सरळ व्यवहाराला नाही का. हा व्यवहार. तुमचा मोबाईल नंबर सांगा. 9970 हा 250466. 9970 25 466. 466. आणि ही दुसरी गाय तुमचीच आहे का? गाय दाखवा पहिली पूर्ण. दाखवली भाऊ. ही पाहू शकता आपण गाई. मगाशी दादांनी सांगितली 55,000ला आहे. तिसऱ्यांदा खाली व्हायला आहे. पहिली 1,10,000ला खपत होती म्हटले. निम्म्यानी किमती कमी झाल्यात. हो चांदबाई नमस्कार. त्यांच्याशीच बोला. मामा नमस्कार. नमस्ते. आपला व्यापार आहे का गायांचा? व्यापार नाही दलाली करतो. दलाली करताय भाऊ. मामा निम्म्यानी गायांच्या किमती कमी झाल्यात. काय कारण आहे याच्या? बाजार सगळ्यात महत्वाचा बाजार दुधाचा आणि मटेरियलचे भाव. मटेरियलचे भाऊ पहिले किती होते? आता पाहिजे पावडरवरची निर्यात उठायला पाहिजे. पावडरवरची निर्यात उठायला पाहिजे. आता कमीत कमी 45 रुपयाचा गाईच्या दुधाचा भाव लागतो. 70 रुपये म्हशीच्या दुधाचा भाव लागतो कमीत कमी. एवढं? हो. कारण महाग आहे. विकती 380 रुपये लिटरने 200 दारू. हा दारूचा भाव कुठं, पाण्याचा भाव कुठं? अर्धीपेक्षा इंग्लिश सांग ना. इंग्लिशचा भाव काय? बेकार भांगारासाठी 100 मिली ती 250 रुपये. अरे काय सरकार काय असं? सरकार कोणतं सरकार आहे असं? कोणते सरकार आहे? शेतकऱ्याला मारायचं. शेतकऱ्याला मारायचं. व्यापाऱ्याला नाही मारी. शेतकऱ्याला मारी. शेतकऱ्याला मालाला भाव देत नाही. बाजार भाव नाही. बाजाराचा माल ते ठरविते आणि शेतकऱ्याचा माल भाव दुसरी ठरविते. बरोबर आहे. शेतमालाला बाजार नाही, दुधाला बाजार नाही. दुधाला बाजार पाहिजे. शेतकऱ्याच्या सगळ्यात महत्त्वाचा आर्थिक काना कोणता आहे? शेतीचा. दूध व्यवसाय पश्चिम महाराष्ट्रात, मध्य महाराष्ट्रात दुधाचा व्यवसाय सगळ्यात महत्वाचा. मामा तुम्ही कुठले? मी राहतो तालुका. राहत्याचे. तुम्ही? आम्ही वैजापूर तालुका, औरंगाबाद जिल्हा. औरंगाबाद. तुम्ही दर बाजाराला येता? गेलो दर बाजाराला आम्ही इथून गाय खरेदी करतो आणि तिकडे नेऊन विकतो बाजार. म्हणजे खरेदी विक्रीचा व्यवसाय तो? व्यवसाय आमचा खरेदी विक्री. शेतकरी अडचणीत आहे. चलनच फिरत नाही ना. मंदीचं वातावरण आहे टोटल. आर्थिक लय मोठी मंदी. दुधाला 45 रुपये भाव पाहिजे गाय. कमीत कमी 45 रुपये. मग सरकार खरं खानदानी म्हणायचं. तरच खानदानी दे, नाहीतर नाही. नाहीतर काय खायचे बेरडे इकून इकडे त्यांचे चालत. बरोबर. बाजार असणं गरजेचं आहे. शेतकरी गाय दूध व्यवसाय अडचणी देत चाललाय. आणि पावडरवर बंदी आली पाहिजे. पहिला म्हणे पावडरची निर्यात उठायला पाहिजे. भेसळ दूध आहे का? भेसळ दूध. हा
जे डेअरीवाले भेसळ दूध करतात का डेअऱ्यांवाले त्याच्यावर कंट्रोल यायला पाहिजे. त्याच्यावर कंट्रोल यायला पाहिजे. ते जर कंट्रोल झालं तर आमच्या दुधाला भाव भेटेल ना. दुधाला बाजार निघतो. मिळते त्याचे भेसळ चालू आहे. अहो 1000 रुपयामध्ये 1000 लिटर दूध चालू चिलिंग आहे. प्लांटवाले जास्त भेसळ करतात, डेअरीवाले जास्त भेसळ करतात. बेसळीमुळे दुधाला बाजार नाही. भेसळ 3-4 पर्याय उघड आहे. मटेरियलचे बाजार, भेसळ, पावडरची निर्यात सगळ्यात महत्वाची. एक टँकर ते 4 टँकर विकतात. आमचं दुधाला भाव नाही का? त्याला दूध भरपूर ऑटोमॅटिक तयार रात्रीतून. बरोबर आहे नाही दुधाला भाव भेटला पाहिजे. भेटला पाहिजे. धन्यवाद.